खातीर जाल्ले आमी इस्तेकबाल करता आनी आज यकीनन आमकां एक खुशनसिबीचो मौका मेळ्ळो आहा की अल्लाह ताला कोई लॉकडाउन आमचे सबब भले इब्तिला आनी आजमाइशेचो जमाना भले केलो लेकिन तेजेन फायदा उखलते अल्हम्दुलिल्लाह आमची नात भले महरूसा मोहतरम मोहम्मद फसीस साहब कटवाड़ी की दोस्तर आणि आमची बेटी ती दोस्तर आपली मामाची मेहनतीन आणि मुशक्कतेन अडेच मासा भितर कुरान मुक़द्दस एक आपली सीना भितर महफूज केली ही आमचे सबब आमचे सगळे खानदाना सबब यकीनन बदले खुशेचो पैगाम अशे आणि मी वखतां की आमची मगफिरतीचो एक जरिया जावंक शकतलो अल्लाह ताला इतले खुशेचे मौका भितर मीटिंगा आमची हिंगा हाजीर जाले हजरत मौलाना शकील अहमद साहबा कड़े दरखास्त करता कि तंजी आखिरी बंदे कुरान मुक़द्दस की आयात पढ़ने की वजह से अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल मुत्तक़ीन फ़ी ज़िलालिन वउयून इन्नल मुत्तक़ीन फ़ी ज़िलालिन वउयून वफ़वाकिह मिम्मा यश्तहून वफ़वाकिह मिम्मा यश्तहून कुलू वश्रबू हनीअन बिमा कुन्तुम तअमलून कुलू वश्रबू हनीअन बिमा कुन्तुम तअमलून इन्ना कज़ालिक नजज़िल मुहसिनीन इन्ना कज़ालिक नजज़िल मुहसिनीन वैलुन यौमइज़िन लिलमुकज़्ज़िबीन वैलुन यौमइज़िन लिलमुकज़्ज़िबीन कुलू वतमत्तऊ क़लीलन इन्नकुम मुजरिमून कुलू वतमत्तऊ क़लीलन इन्नकुम मुजरिमून वैलुन यौमइज़िन लिलमुकज़्ज़िबीन वैलुन यौमइज़िन लिलमुकज़्ज़िबीन वइज़ा क़ील लहुम इरकऊ ला यरकऊन वइज़ा क़ील लहुम इरकऊ ला यरकऊन वैलुन यौमइज़िन लिलमुकज़्ज़िबीन वैलुन यौमइज़िन लिलमुकज़्ज़िबीन फबिअय्यि हदीसिन बअदहु युमिनून फबिअय्यि हदीसिन बअदहु युमिनून बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अलिफ लाम मीम अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फीहि हुदल लिलमुत्तक़ीन ज़ालिकल किताबु ला रैब फीहि हुदल लिलमुत्तक़ीन الذين يؤمنون بالغيب ويقيمون الصلاة الذين يؤمنون بالغيب ويقيمون الصلاة ومما رزقناهم ينفقون ويقيمون الصلاة ومما رزقناهم ينفقون والذين يؤمنون بما أنزل إليك والذين يؤمنون بما أنزل إليك وما أنزل من قبلك وما أنزل من قبلك وبالآخرة هم يوقنون وبالآخرة هم يوقنون أولئك على هدى من ربهم أولئك
الذين كفروا سواء عليهم إن الذين كفروا سواء عليهم أأنذرتهم أم لم تنذرهم لا يؤمنون أأنذرتهم أم لم تنذرهم لا يؤمنون ختم الله على قلوبهم وعلى سمعهم ختم الله على قلوبهم وعلى سمعهم وعلى أبصارهم غشاوة وعلى أبصارهم غشاوة ولهم عذاب عظيم ولهم عذاب عظيم صدق الله العظيم صدق الله العظيم ताला सब बशे ज़मीन व आसमान तो मालिक वटे दरूद व सलाम नाजिल जाओ हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पर आम्ही अल्लाह ताला कडे तेजी तारीफ करता तेजे कडे आम्ही मदत मागता तेजे कडे आम्ही हिदायत मागता आणि तेजे कडे आमची गुन्हाची बख्शीश मागता आमची नफ्साची शरारतेपासून अल्लाह कडे आम्ही पनाह मागता बुरे आमचे अमाल अशे तेजी नहुसतेपासून आम्ही अल्लाह कडे बल्ले पनाह मागता हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आमचे नबी बरहक बोलून आम्ही गवाही देता आणि अल्लाह तबारक व ताला एक आणि तेजे सरीन कोन्नी शरीक नाय बोलून आम्ही हेजी गवाही देता दुनिया भितर सामान आणि बिलकुल सही आणि बिलकुल सच्ची जे कोणती किताब अशे अल्लाहची मुक़द्दस पाक कुरान पाक अशे आणि सामान सही जापणी जे कोणती अशे ती अल्लाह तालाचे किताबा भितर बल्ले अशे अल्लाह तबारक व तालाचो किताब पूरी इंसानियते सबब एक बल्ले दस्तरखान अशे दस्तरखान बोला वळखता तुमी तेजे भितर मस्त किस्माची खाणे पिणे बल्ले दरवतात आम्ही आमकां गांवकाक चाहले इशी आम्ही ते खाणे पिणे घेता आणि खाता हो दस्तरखान अल्लाह ताला आमची जिस्मानी दुनिया सबब को दिलो आणि आमची रूह सबब ताजगी आणि आमची रूह सबब ताकत बख्शोवच्या सबब बल्ले दिला ते कुरान पाक बल्ले तेका पल्लांको इबादत अशे पडलांको इबादत अशे आणि कुरान पाकचे एक एक हरफ पडलान अल्लाह ताला तेका बल्ले 10 सवाब दिला ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आमकां ही खबर दिले अलिफ लाम मीम बल्ले एक हरफ नोय बल्कि अलिफ एक हरफ लाम एक हरफ मीम एक हरफ तेजे ऊपर तुमकां 30 बल्ले सवाब मिळतलो तरी केटली खुशनसीब वाटे ती माणशें जे कोणी कुरान पाक बल्ले हाचें आपलो एक जरिया केले कुरान पाक आपली मशगुलियत आणि मसरूफियतचो जरिया केले कुरान पाक आम्ही बल्ले हर वक्त पडूची आमचे भितर आदत बल्ले पैदा केले आणि अल्लाह ताला आमच्या आजमाईशे सबब कायनाची पूरी माणसाची आजमाईशे सबब व्हडली व्हडली ताकत आणि कुवत दरवल्ली माणसाची आजमाईशे सबब एक कोरोना व्हायरस बल्ले देवन करून सम्मा बल्ले मजबूर जाले सम्मी मुकय्यस जाले सम्मी माजूर जाले आणि आपले आपले घरे भितर बैसले अल्लाह तालाचे कितले बंदे बंदियो अल्लाह तालाची इबादत करते राहिले तेजो आठव करते राहिले तेजो जिकिर करते राहिले तेजो शुक्र अदा करते राहिले आणि बाज आबुल्यो जे कोणा कुरान पाक सरीन बाज आंबुले जे कोणा कुरान पाक सरीन बल्ले तांकां ताल्लुक बल्ले होतो लगन होती मोहब्बत होती शौक होतो जुस्तजू होतो आणि आपलो वक्त बल्ले देवची तांचे भितर सलाहियत होती अल्हम्दुलिल्लाह ते आपल्यान फायदा हासिल करते राहिले कितली का बल्ले आबुल्यो आणि आंबुले कुरान पाकचे हाफिज बल्ले जाते वाटे अल्लाह तबारक व तालाचो बेइंतिहा फजल एहसान अशे आमी मुबारकबाद देता आमचे फसीह साहेबांक आणि त्यांचे खानदाना आमची बेटी वदिया आणि त्यांचे खानदाना आणि त्यांचे खैश आकारिबां की रब्बुल आलमीन तुमचे भितर तो बल्ले जज्बा पैदा केलो आणि आमचे सामने बैसली बेटी जे कोण ती महरुसा बल्ले वाटे अल्लाह तिजे भितर शौक अता केलो आपूण जावन बल्ले गुजरतले बोलून बल्ले आगे बढ़ली तेजे सबब वक्ताची ज़रूरत अशे कुवतेची ज़रूरत अशे नीद कुर्बान करूची ज़रूरत अशे रमज़ान मुक़द्दसचे रोज़ा भितर बल्ले अशे आपलो ताल्लुक अल्लाह तालाचे कलाम सरीन कैली कुरान पाकचो ताल्लुक रातीचे अंधरा भितर कैली दिसाचे उजवडा भितर कैली आणि बल्ले हें सांगली की जे कोण तो कुरान अल्लाह तबारक व ताला रोए ज़मीन ऊपर उतरवलान आणि पहाड़ा ऊपर उतरवलान तो कुरान ची बल्ले हैबत आणि तेजी बल्ले कुवतेची बुनियाद ऊपर
ही ज़मीन रेज़ा रेज़ा आणि पहाड़ बल्ले अशों बिल्कुल खड़की खड़की जाऊँचे इम्कानात होते, लेकिन अल्लाह सुब्हानहु व तआला बिल्कुल मुख्तसर एक इंसानी ढांचा भितर, कमज़ोर ढांचा भितर, नाजूक ढांचाचे दिला भितर बल्ले वो कुरान पाक महफूज केलो आणि बल्ले अल्लाह तबारक व तआला ही मुक़द्दस कुरान पाक चे बल्ले एक मौजज़ा आमचे सामने बल्ले पेश केलो। म्हजी प्यारी सव्व चेडवां, म्हज्या खानदानाची सव्व नातां आनी नातुडां की आमी चाहलान बल्ले अशें तेंचे माय बापांची मेहनतेन आनी आमची शौकां ते केटलीक आमची चेडे बल्ले कुरान पाक हिफ्ज करते वाटेन तकमील जाते अशें शौक आनी बल्ले ज़ौक पैदा करच्या सबब आमची महारुसा अल्लाह ताला तेंका नजरे बद पसून वरो आमचेचा मिसाल आहे। 2.5 बल्ले मासा भितर यानी बिल्कुल बल्ले 70 दिसा 70-75 दिसा भितर बल्ले कुरान पाक बल्ले हिफ्ज करून अल्लाह सुब्हानहु तबारक व तआला हो मुशर्रफ आनी बल्ले शर्फ वालो मकाम तांकां अता केलो। प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम बल्ले अशें खुशखबरी ऐकवले की कुरान पाक हिफ्ज आलामत तेजो हक बल्ले इंशाअल्लाह तो अदा करतली, इंशाअल्लाह आलिमाय दीन जातली आणि तेजे उपर अमल करतली तरीन अल्लाह सुब्हानहु तबारक व तआला बल्ले अशें तेंचे माय बापांचे माता उपर ताज घालतलो। जेता माय बापांचे माता उपर ताजचो शर्फ मिलतलो तरी बजाते खुद पडतली बल्ले आनी आठव येयल्ली आनी अमल करतली आबुल्ले सबब केदी व्हडलो दर्जा अशें हें चेडवा बल्ले अल्लाह ताला कुरान जेतलें बल्ले जिना भितर महफूज जालें तेका वलखुची को सआदत नसीब फरमाओ, अमल करूची को सआदत नसीब फरमाओ। म्हजी मोहतरम मामानो, आजीज भंजानो आनी म्हजी प्यारी चेडवानो, अल्लाह कडेन कोणते व्हडले नायकेन एक बल्ले रेल्वे स्टेशना भितर बल्ले एक माणूस बल्ले हाचे कॅन्टीने भितर चहा पानी बल्ले करूचे बल्ले नकली कॅन्टीन होती आणि तिंगाक बल्ले हाचे ते खाने पीने बल्ले जो कोण ते रहता इडली का सांबार का इसली चीज़ों बल्ले करता। घर बल्ले कमज़ोर होते, मेहनत व मुशक्क़तचे आदी होते। आपले धाकले हिचे बल्ले हाचे 7-8 वर्सांचे चेडवाको बल्ले कामा लावलो होतो। कामा लावचे बल्ले खातीर ठावे साफ करूचे, हे पुसूचे आणि टेबल पुसूचे, ग्लास धरवचे, ग्लासा भितर पाणी घालूचे। एक दिसाच्यान माणसाची बल्ले हाचे एक तबलिगी जमात बल्ले तिंगा सामे स्टेशना उपर बल्ले बैसली घेन बैसून करून बोलले ट्रेन येऊन बोलले लेट जावलो होतो, वखत होतो, तेजे सोबत तिंगा बैसले जमाताचो निजाम हो रहा का बोलना आपल्या अवकाश जाय करणे ते आपलो किताब बोलले काढून फजाइले कुरान बोलले पढ़ू शुरू केले। तो बोलले कॅन्टीने तुकून ऐकते वाटे कुरान पाक की फजीलते ऊपर जे कोणाचे सीना भितर कुरान पाक बोलले महफूज राहता आणि अल्लाह तबारक व तआला तांकां तेजे उपर अमल नसीब फरमवता तरी तांचे मायबापांचे माता उपर नूराचो ताज क़यामत दिसा जेन्ना पूरी इन्सानियत जमा जातली घालून वतले बोलले जापणे तेजे कानाक हरी पडले। अल्लाह येदी व्हडलो मकाम आहे। आपले चेडवा हरी पडलो, चेडू धुत्य वाटे कान हरी सोडला ते डोले ती माणसा हरी सोडला ते दिला भितर बोले अजीब बोले कैफियत पैदा झाली का सबब में हे म्हजे चेडवा बोले कोणत्या मद्रसा भितर घालना जे वसून करून बेटाकडे बोले पुसता बेटा तू ऐकलो होय ऐकते वाटे मी तुका पडू घालूं? हाँ बापा म्हाका को बोले मन अशें बोलून मन पैदा करूं का प्यारी चेडवानो म्हजी धाकली नातुडे आनी नातानो का करूं का आमी मन पैदा करूं का मामा सांगून जबरदस्ती या पडता का नाही पडता का नाही म्हणून बोले आमी कुरान मस्त पडतलां शिकतलां हाफिजा जातलां बोलून शौक पैदा केला। अल्लाह ताला का करता शौक पैदा करता ते चेडवाचे शौक पलोवन करून बापा बोलले व्हरून तेका बोलले एक मदरसा भितर घातले, शौबाई हिफ्ज भितर घातले। यकीन माना करला मैं म्हजे डोलीन बोलले तो पैगाम बोलले पडलो, अल्लाह ताला तेका हाफिजे कुरान केलो, इल्माची दौलत बोलले दिलो आणि तेजे साथ साथ तो सांगलो का बोला हे मोजे मुख्तसर चेडू जे कोणते ठावी धुत होतो आणि म्हजी जिंदगी तो म्हजे सहारा सबब बोलले कॅन्टीने भितर काम करतलो चेडू मुअल्लिम जालो, मुदर्रिस जालो आणि तेजे जरियान 200 हुफाजे किराम फारीग झाले बोल अल्लाहु अकबर। हे सबब बोलले आमी हे जज्बात बोलले पैदा करूचे आणि अल्लाह ताला बोलले हाचे जे कोणती माय बापाक आनी अल्हम्दुलिल्लाह जे कोणाची बोलले मुतअल्लिकीन हाफिजे कुरान बोलले वाटेत इल्मदीन भितर लागून वाटे तांकां मैं सलाम करता, तांकां दिली मुबारकबाद देता आणि म्हजी थम्मी बोलले खानदानाचे अफराद हिंगा जमा जाला आणि अल्लाह ताला आमकां बोलले जे कांय बोलले वदियात जाली आमकां बोलले अल्लाह नसीब फरमवलो दीनचो बोलले जरायशे असर आमचे माय बापाचे तुफैल भितर तेजे सब माय बाप दिनदार जावचे फिकीर करया आमी आणि बोलले हो तुमचो हो मामिला पुरा बाकी दरवा अल्लाह कड़े दुआ करला कि अल्लाह मोजी नस्ल जे कोणती जातली दीनचो पैगाम घेऊन करून कुरान पाकची बोले ताजीम करते ईमान व यकीनची हवाएं बोले चालवते इंशाअल्लाह आमी आगे बढ़तलां बोलून करा। म्हजी तमाम नातुडां म्हजे नवासां म्हजी धुवांक म्हजी भंजाक म्हजी बावडांक आनी रसूल अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लमाची उम्मत जेतले हिंगा हाजीर वाटेत तांकां सम्मा हो बोलले तुमकां बोलले एक तोहफा देता। अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एकच सांगला हा खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लमा
जे कोणती माणशें तुमचे भितर निक्की बले सोदतले तरेन ती माणशें वाटेत जे कोणी कुरान पाक शिकले आनी शिकवले. शिकतली माणसांची व्हडली फजिलत आहे. तेजे सबब बले मामा फोर्स करच्या फुडें तुमी शिकूकाच, मामा फोर्स करच्या फुडें कुरान पाक रोजाना पडूकाच, सकना उडतेच कुरान पाक तुमच्या हाता भितर रावकाच. हे सकना फुडें कुरान पाक हातार हाडले, आराम पावतनी कुरान पाक शरीर हाडले आनी रातीच्या अंदरा भितर उठून करून बल्ले आटव केल्लो जिंदा नमुनो आज आमचे सामने बल्ले बेटी महारुसा बल्ले वाटे आमी तुकाक बल्ले मजीद बल्ले अल्लाह कड़े दुआ करते मुबारकबाद देता हूँ. हज़रत मौलाना बल्ले आमचे सरीन कलाम करतले तेजे मग बल्ले इंशाअल्लाह बल्ले ही मजलिस बल्ले हेजे सरीन इंशाअल्लाह अल्लाह ची रहमतो मागते बल्ले जो आमी एक बल्ले ख़त्म करया. आमची खुशनसीबी वलगता एक मसरूफ़ तरीन शख्सियत साहब तमाम मसरूफियतों में वलगता तो एक वक्त बड़ो कीमती है लेकिन ते आमची हिम्मत अफजाई करच्या सबब आणि बल्ले माशाअल्लाह आपलीकत मदरसाची बल्ले एक तालिबाची हिम्मत अफजाई करते, ख़ानदानाची हिम्मत अफजाई करते, बल्कि आमची को बल्ले जो हिम्मत अफजाई करच्या सबब इतली दूर तुकून सफ़र बल्ले तो जहमत गवारा करते आमचे सामने बल्ले मौजूद वटे. मैं इंतहाई अदब से त्यांच्याकडे दरखास्त करता है लम्हाची आणि बल्ले हे मौकाची महलचे निस्बतेन बल्ले आमका नसीहत करें. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन व मन तबिअहुम बिइहसान व दआ बिदअवतिहिम इला यौमिद्दीन व सल्लम तस्लीमन कसीरन कसीरा. अम्मा बाद क़ाल अल्लाहु तआला फ़ी मुहकम किताबिहि अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन अल्लज़ीन युमिनून बिल गैब व युक़ीमून अस्सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून. सदक़ल्लाहुल अज़ीम. मुझे सरपरस्त हज़रत मौलाना मोहम्मद हुसैन साहेब गैमा जामई दामद बरकातुहू आणि त्यांचे जेटले को सल्लेंगा फर्जंदे वाटे उलमा किराम दामाद आणि त्यांचे नातू नातुडे त्याच्या अलावा मुअज़्ज़ज़ पर्दानशीन ख़वातीन अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू. आज मुझे सब बल्ली खुशेसो मौका हो कि अल्हम्दुलिल्लाह इसली बल्ली निश्चितता भितर आमची शिरकत जाता जेकडे आमची व्हडली चेडवें कुरान पाक हिफ्ज करतात या मुख्तसर मुद्दत भितर सगळे कुरान पाक सो तकमील करतात. लेकिन हो तक जो कोण तो मौका है मैं उलखता का उसलान मैं पहली मरतबा इसलिए मस्जिद शरीक जाते वाटे की एक धाकलीशी असले आमची चेडू धाकली उमरे भितर आणि बल्ली कम मुद्दत भितर जिशी मोहना तर सांगले 2.5 मासाच्या आरसा भितर कुरान पाक येदे उरले तेजे भितर असले सफाहात अशे तकरीबन असले 30 पारे हे पूरा हिफ्ज केले आणि असले आमच्या सामने आज ती पेश झाली आणि तेजी तर तकमील झाली. मी खता हेजे पसून बीजी कोणती व्हडली खुशकिस्मत मजलीस जावं शकेना जे कोणती मजलीस भितर एक प्यारे अल्फाज भितर आणि अजून तो शौरको अजून तांकां हासील जालो ना. लेकिन अल्हम्दुलिल्लाह येदोळो कुरान पाक तेंचे दिला तो महफूज केले आणि ते कुरान पाक मुकम्मल हिफ्ज केले आणि मुख्तसरच्या अय्याम भितर बेवल खता का पुसलान अल्लाह तरफी बड़ी ज़बरदस्त नेमत ही आम्ही केटले अल्लाह से शुक्र अदा केला थोड़ा कम है. अल्लाह ताला मैं दुआ करता कि अल्लाह ताला ही चढ़वाचे तुफैलान जेटली को आमची चेडवें कुरान पाक हिफ्ज करूचो इरादा केला शे या करते वाटे शुरू केला शे या ते तकमीलचे करीब वाटेत. अल्लाह ताला आपल्या फजल आणि करमान ही यांची तमाम तकमीली जो कोणती कारवाई शे अल्लाह ताला मुकम्मल करो आणि जल्द अज जल्द त्यांचे दिला भितर जो कोणतं है कुरान पाक अल्लाह ताला महफूज करो. मुझे समेंगा बल्ली चढ़वे को वाटे जिस मौलाना को असल बल्ली सुगड़ अंदाज भितर अपने सामने सांगला है. मस्जिद में चाहने का पुस्तन एक वड्डो वक्त गिनुका ने का बोलो मुख्तसरन क्या बुदलान ही जी बरकत कोली ज़बरदस्त है ताज़ा मुख्तसरन चंद अपनी असल में सांगू चाहते वाटे. पहली चीज़ का बुसलान चढ़वा भितर कुरान पाक पढ़सो असले शौक पैदा जाऊँ कस आणि कुरान पाक आमचे उस्ताद सांगते होते हज़रत मौलाना बुरहानुद्दीन साहब संभली रहमतुल्लाह अलैह त्यांचं ते इंतकाल करून झालो. ते हमेशा एक अपने आमच्याकडे बोलते होते जो कोणती चेडवें कुरान पाक पडतात आणि तांकां तजवीज सरीन तेजे मखारीज सरीन धाकली चेडवां तांकां आदत घालतात तरी व्हडले जालामाक जो कोणती अरबी किताबें पडूंकच पडटा तांकां अरबी अदबची किताबें तांकां पडूच्या सबब केतो तांकां मुश्किलात सामने येना नाका. आनी कुरान पाकची इतली बरकत राहता हेजे भितर की अल्लाह ताला ही इल्माचे जरियान दुसरी जो कोणती किताबें राहता ती पडूच्या भितर कसो अल्लाह ताला आसानी पैदा करता. आणि मौलाना इलियास आमचे धाकटी ते बार बार असले बोडे सांगते राहत होते
की आजकाल त्यांचो दौरे बल्ली हिंदुस्थानाचे बल्ली बल्ली मुल्क भितर जाता हे ठावा रियासतो भितर जाता मुख्तलिफ ममालिक भितर ते वतात मुख्तलिफ ठावा पर ते वतात बाज कडेन बल्ले कापुसलान ते कॉलेजा भितर चडवें खालीच हेजे सबब अशें जाल्यार हाफिजे कुरान जाता ते कापुसलान हाफिजे कुरान जाल्ली चेडवांच्यो नंबरांत 100% राहतो तो नेका म्हणते यानी हेजी बरकत जो कोणती है खाली हेजे सबब करून न्हय हर उलूम भितर दिनी उलूम दाओ दुनिया उलूम दाओ हर हेजे भितर हेजी बरकत जो कोणती जाहीर जाते राहता तासो आमची जकली चेडवां वाटे मुसाम्मे हेंचे कडेन म्हजी सांगची आपणी कशें काय पुसलान जो कोणती माशाल्लाह तुमचे वालिदेन तुमचे माय बाप तुमचे पाटरे मेहनत करते वाटेत पडूच्या तुमकां ते मदरसाब घातला है या आपले घरे पडवते वाटे तरी तुम्ही आपले भितर शौक पैदा करा जितना सर आमचे भितर शौक पैदा राहतलो तरी माय बाप को ज़्यादा मेहनत को जरूरत पड़ूचे ना धाकली सी जर्राशी मेहनत ऊपर इंशाल्लाह निक्को फल आमकां मिलतलो जिशी की असले येता आमची बेटी महारुषा जो कोणती वाटे हेजो एक जिंदा सुबूत हो एक बहीण सुबूत आमचे साम्मे काका पुसला माशाल्लाह यांचे भितर पडूचो शौक पैदा जालो आनी यांची वालिदा मोहतरमा जशी की मोहना सांगले का पुसलान तिजे पाटर त्यांची मेहनत करून जाली आनी माशाल्लाह अल्लाह ताला बली ज़बरदस्त धाकली मुद्दते तोड ज़बरदस्त फल दिला ते आनी हेजो जो कोणते मुआजना आमी दुसराची दुनियाची कोणती नेमतच आमी करूं शकेना येदुळी नेमत ही दुनियाची केदुळी को नेमत इंसाना हासिल जाओ हेजो मुआजना आमी करूंकच शकेना ताज अल्लाहचे रसूल अलैहि सलाम फरमौले का पुसलान ला हसद इल्ला फितनतैन हसद जो कोणतो है यानी मानूस जो कोणते बास नमा पर दिला तेजी तमन्नाएं पैदा होता आरजुएं पैदा होता काश के मुझे कड़े हो माल रहतो काश के मुझे कड़े जी दौलत रहती काश के मुझे कड़े खूबसूरती रहती काश मुझे कड़े ये चीज़ों रहती इसलिए अल्फाज को इस्तेमाल करता फरमौले का पुसलान इसलिए अगर तेका अल्फाज इस्तेमाल करूचे है सिर्फ दोन चीज़ आसपा तेका तेसवा जायज है एक का पुसलान जो कोणते माणसा अल्लाह ताला माल दिला ते आणि तो माणूस आपलो माल अल्लाहच्या वाटेवर खर्च करता दिन रात माणसाची जरूरतो पुरा करच्या सबब आणि फी सबीलिल्लाह हेजे सबब खर्च करता तरी आम्ही तिसले मानता पलोन ही तमन्ना करू शकता ऐ अल्लाह माका को अगर माल दिलान मेको हेजे परिकच माल खर्च करतो जो कोणतो माणूस अल्लाहच्या वाटेवर तो माल खर्च करते वाटे हेच्या अलावा भी आमकां दुसरी दुनियावी चिजार बीजा अल्लाहचे रसूल सल्लम कोणतो असले मौका दिला नाही की तुम्ही रश करा नाही का तरी मालको जो कोणतो है अल्लाह ताला दिला तर ही कोणी नेमत आणि ही नेमत कितना नेमत जाता का पुसलान ही नेमत अल्लाहच्या वाटेवर लान होता गरीबाचे ख्याल करूँ होता ती ज़कात करूँ होता हकदाराचो हक अदा करूँ होता मुस्तहिकीन तेका कसले अदा करूँ होता तरी गोया की तो माणूस एक निक्के काम करते वाटे अगर इसलिए मानता तुम्ही पलते वाटेत की ते माणसं अल्लाह ताला माल दिला ते आणि तो माणूस अल्लाहच्या वाटेवर खर्च करते वाटे ते एकाक पळून तुम्ही असले दिला तरी ही तमन्ना करा काश माका अल्लाह ताला माल देतो तरी मी ती वाटेवर खर्च करतो नाही का दुसरी चीज़ फरमौले का पुसलान जो कोणती माणसां अल्लाह ताला कुरान पाकची दौलत नसीब केला जाय आणि तो माणूस तेका सकनात मगरिबे आना अल्लैल व अतराफ अन्नहार दिसाचो कोणतो वक्त है रातीचो कोणतो टाइम है ते वक्तां पर तेजो सल्ले तेजी तिलावत करता आणि तिलावत करता तेजे सल्ले तदब्बुर करता ते पर गौर करता ते पर फिक्र करता तरी अल्लाहचे रसूल अलैहि सलाम फरमावले इस्लो मानू अगर कुंजू वाटे कुरान पाकची दौलत तक नसीब झाली ते आणि तो असले कुरान पाक दीस रात ते तिलावत करते वाटे तिसले माणसा पलोन तुम्ही असले आपल्या दिला भितर तमन्ना करू शकतात ऐ काश माका को असले अल्लाह ताला इसी नेमत नसीब करे तरी मेको असले कुरान पाकचा हमेशा असले तिलावत करतो नाही का तरी हे व्हडले खुशनसीबीत आपणे मामा सबब को बापा सबब को आणि चेडवां सबब को आणि जे साथ साथ हो घराणा माशाल्लाह हे घराणा भितर मौलाना इमाम हुसैन साहेबाची सरपरस्ती भितर त्यांची क़ियादत भितर हे गांवां भितर को न जाने कितले उलमा आणि कितले हुफाज पैदा जाले कितले चेडवां सब ते मेहनत आणि कोशिश काविश केले तालिब इल्मची फरागत मगतून धरले हे दिनेचे कामा भितर अल्लाह ताला तांकां मशगूल केला ते आमी आजमोव शकेना की अल्लाह ताला का खिदमत अंजाम दिवं वाटे केना का यानी उलमा घर बोलतात का उलमा घर हुफाज घर यानी एक माणसा एक हाफिज पैदा केले तो माणूस न जाने कितली हुफाजा पैदा केला ते एक आलिमा पैदा केले न जाने तो आलिम कितली उलमातले पैदा केला ते ही शिकत माशाल्लाह हेंचो घरानाको हे खुद घरा भितर को कितले हुफाज आणि कितले उलमा वाटेत अल्लाह ताला हेंची उम्र भितर इजाफा अता फरमाओ तराजी देवो आणि जो कोणती को असले कोशिशो आणि काविशो ते केला आहे भल्ली मुबारकबादचे काबिल वाटेत येता माशाल्लाह तेंचे नातू ते नातुडे ही कुरान पाकची दौलतेन इसले सरफराज जाते वाटेत ही को अल्लाहची वडी जबरदस्त नेमत ही दुनियाची कितली को नेमत मेजी बोलते वाटे हे जो मुकाबला करू शकेना लेकिन एका अल्लाह आमकां फहम दवंकस अल्लाह हेची समज आमकां आता करूकस वलखतली म्हणजे वलखले की दुनियाची नेमता पासून ही कुरानाची अगर दौलत अल्लाह ताला आमकां कुंजा दिला ते तरी ही दौलत किदुळीशेन एका कुरान पाक मामूली चीज न्हय आमी बोलता का पुसलान कुरान पाक पढ़ता और जिशी के मौलाना बल्ले वलखून पढ़ो
वलखेनतून पढ़ो, तर्जुमा करून पढ़ो, तर्जुमा कलनेतून पढ़ो, हर हाल भितर तेका कसले तो सवाब मिळता. आणि सवाब एकाचो एक न्हय, बल्कि एक हार्फ पडल्यान अल्लाह ताला 10 नेकी दिता, 10 सवाब आता फरमावता. जी फरमवले अना ला अकूलु अलिफुन हारफुन, अते बोले का होता मीमुन हारफुन, लामुन हारफुन. अलिफ एक हर्फ है, लाम एक हर्फ है, मीम एक हर्फ है. गोया के अलिफ लाम मीम पढ़ता माणूस 3 हरफे पढ़लो, नेकी कितली मिली? 30 नेकी मिली. आणि न जाने 3 लाख तकरीबन अल्फाज ही जब तरह हरूफ है कुरान पाक भी 3 लाख पासून जायद हरूफ है. 6600 चिल्लर जो कोणती आयतो आहे तेका कितलो सवाब मिळतलो आजमुकच शकेना. बहरहाल अल्लाह ताला ही दौलत जो कोणा दिला ते वली ज़बरदस्त दौलत ही हो. कुरान पाक मामूली चीज़ न्हय. कुरान पाक हेजे भितर अल्लाह ताला हर किस्माचो आमचो तुका इलाज हेतु दवरला ते. आमचो रुहानी इलाज, आमचो जो कोणतो असले जिस्मानी इलाज और मादी इलाज, तमाम चीज़ा तो इलाज अल्लाह ताला हेतु दवरला ते. रसूल अल्लाह ताला कुरान पाक खुद फरमोला क्या होता लिमा फी सुदूर शिफा लिमा फी सुदूर. दिलासो जंग, दिलाची कोणती कैफियत इंसानाची बदलते राहता. कुरान पाक पडलेली सूरते भितर अल्लाह ताला त्याची कैफियत बदलवता, त्याची नुरानियत पैदा करता. हो कुरान पाक जो कोणते माणसे पडतले तेका अल्लाह ताला बल्ली उपर घालता, आणि जो कोणते माणसे कुरान पाक सोडतात आपले पाटरी घालते वाटेत तेंका अल्लाह ताला एकदम असले जलील करता. कितली कौमे वाटे कुरानाच्या जरियान अल्लाह ताला तेंका कसले बुलंदी आता फरमवलो, त्यांची असले त्यांचो मकाम बली उंचो जालो. आणि बाद म्हणजे इसलिको वाटेत कुरान पाकचो एहतराम केलं नाही, कुरान पाकच्या आजमत वलखल नाही, कुरान पाकचो अल्लाहचो कलाम वलखल नाही, तेजी असे तेची बदतमीजी केले तरी माणूस अल्लाह कुराना ऊपर अगर कहीं कुछ बोलता तरी तो कुराना पर कहीं बोलना है बल्कि अपनी ज़ाते ऊपर तो हलाकत आणि जैसे असबाब पैदा करते वाटे. तासो अल्लाहच्या आम्ही अल्लाहकडे दुआ को करू काश की अल्लाह ताला हे कुरानाच्या जरियान जो कोणती कौमा असेल अल्लाह ताला शान दिला ते त्यांची शान बढवला ते तिसरी कौमात अल्लाह ताला आमका को शामिल कर. आणि जो कोणी माणसं जलील केला ते अल्लाह ताला आमका हेंचेन भली महफूज धरो आणि आमका त्यांची पनाह देणे का बसला मी बार बार सल्ले दुआ करू काश. बहरहाल हे मुख्तसरचे वक्ता पर माशाल्लाह आमची बेटी महरूसा जितना आमचो अलमुमिनात पब्लिक स्कूल आम्ही कायम केले होते स्कूल मनके भितर तेता असले चंद चढवे इसलिए आमच्याकडे साम्य आयली की जो कोण माशाल्लाह पडवे ना तुमकून कस नाझिरा कुरान पाक भली सुगड पडू सुरू केले होते. ती चढवां भितर एक आमची महरूसाको होती, धाकली उमरे भितर का माशाल्लाह ही नाझराको कुरान ख़त्म केली होती. आणि येता अल्लाह ताला व्हडली दौलत नसीब केलो का पुसलान हिफ्ज कुरान अल्लाह ताला दिला ते. बहरहाल हिफ्जाचे मुतालिक आम्ही भीते को रावंकास कि जो कोण तो कुरान पाक आसान या आठव करच्याचं बोलले आसान को आहे. आणि अगर हे दो आम्ही ख्याल धर्मेन येतल्यान दक्कन से दक्कन आमचे तो रुखसतकूच जाता घेनो. ताच सब आमची घरची जिम्मेदारी, माय बाबाची को जिम्मेदारी, सरप्रसाची जिम्मेदारी की जो कोणी चढू माशाल्लाह कुरान पाक हिफ्ज केली ते ही जे पाठी पडतले मजीद तसला मेहनत करू कास. आणि ही चढवाचे धाकले बचपन भितर जो कोणती चीजो नक्श जाऊन राहता ही इंसानाची दिलात दक्कन होशे नाही. ताच इंशाल्लाह जर्राशी मेहनत मजीद केले के बराबर आटो करते राहिले, अमुख्तासो तेजो ख्याल धरवले, तेजो तजवीजो ख्याल धरवले आणि जेटले रोजाना पडूचे आहे तेटो पडू कास तेंचे बद्दल जी प्रेशर करून राहिले तरी इंशाल्लाह कुरान पाक हमेशा आमच्या दिलात महफूज राहतलो. आणि ही जी जो कोणती शेले अमानत आमच्या दिलात महफूज राहतली. मैं बस अल्लाह कड़े दुआ करता कि व्हडली दौलत आमकां नसीब जाली ते की आमचे मद्रसा तर्फीन को आमचे जेटले मुअल्लिमीन वाटेत मुअल्लिमात वाटेत तेंचे तर्फीन को असले मी का आमची चढवाक मुबारकबाद पेश करता. आणि हिंगा जेटली मनशे बेसला आहे मौलानाच्या खानदानाची मनशे जावं या आमची हाजरीन जावं तेंकां समोको असले अल्लाह ताला मुबारक करो. बल्ली बाबरकत असले मजलिसी कि जो कोणती मजलिसे भितर कुरान पाकसो की तकमील जाता तर यकीनन ती मजलिसे भितर अल्लाहचे फरिश्ते को हाजिर राहतात. बस मैं हे शुक्रिया अदा करते कि म्हाका हे वलखले का पुसलान ही मजलिसे भितर तुमी को शरीक जावं कास. आणि मैं बोल्लो कुरान पाकची ही तकमीलची नशिस्त आहे तरी मैं बिल्कुल कोणतो को उदर करू सकूचे नाही. इंशाल्लाह मैं ज़रूर तुमची मजलिसे तर हाजिर जातलो. मैं बस म्हाका हिंगा आपवले आणि चंद आपली सांगूसो मौका दिले. अल्लाह कड़े दुआ करता कि अल्लाह ताला ही चढ़वा दिन दुगनी रात चुकून सले तरक्की आता करो. कुरान पाक जो तो तुझे दिलात अल्लाह ताला आटो करवला ते महफूज तेका धरवो आणि हर किस्माची बदीपासून शरपासून महफूज धरवो आणि खुसूसन नजरे बदपासून अल्लाह ताला समोची हिफाजत करो. वा आखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन. जज़ाकुमुल्लाह अहसन जज़ा मौलाना. मी हे वक्ता बल्ले अल्लाहकडे दुआ करता खास करून बल्ले आमची ही चढवाची नानी मामा वाटे तिथे भितर अल्लाह ताला बाज शबूर बल्ले इसको दिला ते का भरलान आम्ही अंदाजा करू शकेने. एक मरतबा जुमा दिसा बल्ले उठली आणि सबत बल्ले आपली नातुळा भितर ऐलान केली की आजचे बल्ले अशोना जुमा दिसा बल्ले शहरी मगतून सूरज गुरूब जाता बलूच सद यानी इफ्तार सद जे कोणी सम्मान दियादा बल्ले अशोना बल्ले रसूल अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर दरूद पेटवतले तांकां आपण बल्ले इनाम देतलो.
मग वो बोलले काफिला बोलले देखून तो मैसूरचो उतरलो आमचे मुसब्बी जे काय बोलले सम्मान पहिले उभे राहिले आणि मामाकडे सांगले मामा सम्मान द्यायचा बोलले तस्बीह मी केला ते म्हाका इनाम देवंकाच बोलून उभे राहा तुम्ही उभे राहा माशाअल्लाह ते सब इंशाअल्लाह आमचे तर्फीन बोलले इंकाक बोलले जो नाही 500 रुपये बोलले इनाम बोलले देवन वतलो अल्लाह ताला इंकाक बोलले जजा खैर देव बीजे एक मरतबा बोलले इशी उठली आणि बोलले ऐलान कैली कापुसलान इंशाअल्लाह आज बोलले ऐशो सम्मान दिया था कुरान पाक बोलले ऐशो कोण बोलले पडतले तांकां आमी बोलले इनाम देतलो बोलले जिता हो ऐलान जालो तरी माशाअल्लाह आमचे सिरताज बोलले साहेबांची दुखत वाटे सकना सहरी तुकून धरले बोलले ऐशो दुसरी सहरी येता तर कुरान पाक ख़त्म कैली आणि रिकॉर्ड कायम कैली अल्लाह ताला बोले तिका को बोलले अशा जजाय खैर अता करो इसलिए बोले जज्बात बोलले पैदा कैली ती नानी को बोलले अल्लाह ताला तिका कबूल करून सिहात आफियत सलामत आणि दौलतेन आणि बोलले अल्लाह ताला बोले आप नामान सरी मालामाल करो मैं अमी सम्मा तरफीन बोले तंची को शुक्रिया अदा करता हूँ अल्लाह ताला बोले है रमज़ान हमचो काफ़िला आगे बढ़वो आणि बोले दीन मिल्लत भीतर बोले ईमान यकीन ची बहारें बोले ये शिकत कायम रहो अल्लाह ताला अब नामान सरीन सलामती से रहो इसलिए बाबरकत मौका पर आम्ही बोले मोहम्मद अकरम साहेबाकडे लबकुशाई करूची बोलले अशी इजाज़त चाहता हूँ हाफिज़ मिरडीचे चंद नाच्या कलाम मयसर हो अगर ईमान कामिल मयसर हो अगर ईमान कामिल कहाँ की उलझने कैसे मसाइल कहाँ की उलझने कैसे मसाइल मयसर हो अगर ईमान कामिल कहाँ की उलझने कैसे मसाइल नहीं जिनमें तुम्हारा अक्स शामिल नहीं जिनमें तुम्हारा अक्स शामिल वो नक्शे हैं मिटा देने के काबिल तुम्हारा हर कदम शम्अ हिदायत तुम्हारा नक्श पा तस्वीर मंजिल हज़ार आज़ादियों से लाख बेहतर हज़ार आज़ादियों से लाख बेहतर तुम्हारे इश्क के तौक़ो सलासिल हफीज़ इस इश्क अहमद की बदौलत हफीज़ इस इश्क अहमद की बदौलत मुझे है दौलत कौनैन हासिल। अस्सलाम वालेकुम। लकल हम्दु कुल्लु व लकश शुक्र कुल्लु इलैका यरजुल अम्रु कुल्लु अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरन कसीरा। ऐ अल्लाह ज़मीन ऊपर आसमानाचे खाल सुरूज गुरूब जाऊँचे वक्ता ऊपर ते वक्त काबिल कबूल अशे तुझे कड़े अल्लाहची एक बंदी जे कोणती कम उमर वाटे लेकिन तुझो मुक़द्दस आणि एकदम मजबूत मुकव्वी आणि एकदम अल्लाह हैबत रल्लो किताब हिदायत रल्लो किताब शिफा रल्लो किताब आपले सीना भीतर महफूज करून हो कुरान पाक ती तकमील बल्ले करूच्या मुबारक मजलिसे भीतर आम्ही सम्मी मोहताज बंदे हंगाक बल्ले हाजीर वाटाव आणि आम्ही तुझेकडे आपले हात उखलून हे जे हाताचे दरमने या अल्लाह मासूम दकली चढवांचे बल्ले हात असे ते हात हर गुनापासून पाक त्यांचे दिल बिलकुल साफ तुझे नेक साहली बंदे बंदियां भितर तंतोशुमार त्यांचे दरमने आम्ही आजिजी मोहताजे सरीन तुझेकडे मागता आय अल्लाह आमकां तूं इसली ईमान अता फरमाव ते ईमाने भितर जरा बराबर खोट जावचें नाका जरा बराबर कमी जावचें नाका आय अल्लाह तूं आमकां इसली नेमतो अता फरमाव की ती नेमतां भितर जरा बराबर कमी जावचें नाका ही दुनिया पासून रुखसत जाला मग आमकां हजरत मुहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चे बल्ले मईयत आनी तंतो साद जन्नतुल फिरदौस आनी जन्नतुन नाईम भितर नसीब फरमाव आय अल्लाह जटला सर आमी जिंदा वाटाव ईमान ऊपर इस्लाम ऊपर जिंदा धरो बल्कि वो ख़ानदान आणि हे दिन वाबिस्ता जाल्ली सगळी नसलेची ईमानची हिफाजत तो तूं फैसला फरमाव आणि अल्लाह हे ख़ानदानची जे कोण ते नसल होती ही दुनियापासून रुखसत झाली ही मुबारक मजलिस आणि ही त्यांची औलादचे सदका भितर त्यांची मगफिरत तो फैसला फरमाव जटला सर आम्ही जिंदा वाटाव अल्लाह
मोमीन मुसलमान आनी तुजे नेक बंदे करून जिंदा दरव. जेन्ना तूं आमकां ही दुनिया पासून रुखसत करूचो वक्त रावतलो तूं आमचेन खुश जा आनी आमकां खुश दरव. ईमान पर खातिमा बिल खैर फरमाव. वसल्लल्लाहु अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन. सुब्हान रब्बिक रब्बिल इज्जति अम्मा यसिफून. सलामुन अलल मुरसलीन. अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन.